जाऊया मॅचकडे. खूप चांगला मॅच आपल्याला बघायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल एक चांगलं क्रिकेट तुम्हाला सगळ्यांना अनुभवायला मिळालं. चित्तथरारक सामना आणि आता या आजच्या रजनीतला पहिल्या राऊंडचा शेवटचा मॅच. एका बाजूला MS11 झाई, मोतीलाल शाह पुरस्कृत झाई संघ स्वतः आहेत. एक्स्ट्रा खेळाडू म्हणून ते स्वतः दाखल होतात. आग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीला देखील त्यांना मी पाहिलं. आणि एका बाजूला पवनसूत नवली. दोन्ही तुल्यबळ संघ. मागच्या मॅचची मजा बघायला मिळाली. प्रेक्षकांचं खूप चांगलं एंटरटेनमेंट झालं आणि तदनंतर टेंभोड्या संघानं विजयाजवळ खऱ्या अर्थानं जो शिरकाव केला त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा राहिला पंकज पाटीलचा. स्पीडअप दोन फलंदाज आलेत मैदानाच्या. पवनसूत नवली आपण अनिकेत राऊत यांना मी विनंती करीन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. अनिकेत राऊत यांना विनंती करतोय की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. ज्यांनी पालघरच्या क्रिकेटला एक वेगळी लेवल गाठली आणि त्यामध्ये अनिकेत राऊत यांचा सिंहाचा वाटा. मी विनंती करतो अनिकेत राऊत यांना की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती. कुमार माळी यांचं तुम्हाला नम्र निवेदन आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल अनिकेत राऊत दाखल झालेत. एक जबरदस्त क्रिकेटपटू आणि एक ज्यांनी पालघरच्या क्रिकेटला मी जो उल्लेख केला की अनेक खेळाडू जे पालघरचे आज ओपन क्रिकेट खेळतात ज्यामध्ये ताई पॅकर्स हा संघ आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामध्ये अनिकेत राऊत यांनी त्या खेळाडूंना मोठं केलंय. सध्या तेच बघायला मिळतात. एका बाजूला जयराज धनू आणि एका बाजूला स्वप्नील. हे दोन फलंदाज मैदानाच्या आत. अजित सर खूप चांगले क्रिकेट या रजनीमध्ये आपण अनुभवत आहे. पहिल्या राऊंडचा अगदी शेवटचा मॅच जिथे दोन्ही तुल्यबळ संघ. एका बाजूला पवनसूत नवली मागची अनेक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती ज्यांच्या नावाचा दबदबा आपण पाहिलाय तर एका बाजूला MS11 झाई हाही संघ सध्या चर्चेतला संघ आहे. एक चांगलं बॅटल तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल आणि त्या मॅचला इथे होते सुरुवात. सबळी अद्रूप तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आपण जयराजला बघतोय. पहिला चेंडू ध्रुव पॉपिन क्रीजचा चांगला उपयोग आहे. स्लिप पॉइंटला खेळला. इथे डॉट बॉल बघायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये पंकज पाटीलनं आजचा रेकॉर्ड कायम केला. सलग 2 सामने आपण बघतायत डिफेन्स केला दोन्ही संघानं आणि तिसऱ्या मॅच मध्ये चेस झालेले आहेत. या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ पुढे जाईल ते मात्र बघावं लागेल. ध्रुव गतीला थोडंसं परिवर्तन. डाऊन द ग्राउंड ऑन दी अप. नो चान्स एनी फिल्डर आला इथे सरळ बॅटनं क्रॅकिंग शॉट चौकार. चांगला फटका खेळला बघा. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल बॉल थोडासा पुढ्यातला होता. अगदी खूप चांगला स्ट्रोक. समोर डाऊन द ग्राउंड इनफिल्डच्या वरनं क्लिअर करत असताना पॉवर प्लेचं षटक ज्या वेळेला चालू असतं त्यावेळेला तुमच्याकडे हे फटके असायला हवेत आणि खऱ्या अर्थानं ते जयराजनं दाखवलं. ध्रुवचा पहिला बॉल जो डॉट बॉल होता. दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. तिसरा बॉल ओव्हर द स्टंप्स. पुन्हा एकदा गोलंदाज ध्रुव तयार. या वेळेला फॉलोइंग स्वीप करायचं होतं. सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या फटक्याची एक वेगळी डिमांड आहे. कृष्णा लक्ष्मण सातपुते जगविख्यात टेनिस बॉलचा जबरदस्त क्रिकेटपटू. त्याने या फटक्याला एक वेगळं रूप दिलं आणि आज अनेक खेळाडू असे आहेत ते प्रॅक्टिस सराव ज्या वेळेला सराव सेशन असतं त्यावेळेला त्या फटक्याची प्रॅक्टिस करत असतात आणि तदनंतर आता तोच जयराजने देखील प्रयत्न केला जिथे डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आहे. चांगली कमबॅकिंग आहे. 3 चेंडू 4 धावा. मुख्य व्यासपीठावरती चेतन धानमेर सरांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. चिंचणीचं ब्रँड अर्थात चेतन धानमेर साहेब आणि त्यांचं यथोचित स्वागत या स्पर्धेमध्ये. यस मुरारी ऑटो गॅरेज यांच्याकडनं बाहेर जो प्रेक्षक एका हाताने कॅच कॅरी करेल त्यांच्यासाठी आपण बघा सुरेंद्र भाई यांच्या माध्यमातून 200 रुपये आणि साहेब चषकापासून जी लयलूट आहे ती चालूच आहे. चेंडूंचा खेळ झाला या षटकामध्ये. 4 चेंडू आणि 4 चेंडूंमागे धावसंख्या फलकावरती 4 आहेत. गोलंदाज तयार. या वेळेला देखील आपण पाहतात फटका बराच काळ हवेत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ध्रुव आलेत आणि ते पहिल्या विकेटचं पतन. जयराज धनू एक इन्फॉर्म बॅटर डगआउटच्या दिशेनं गॉन. नक्कीच या ठिकाणी चौकार आला होता. कुठेतरी मोठे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न नाहीये. त्यानंतर ध्रुवने दाखवली एक्युरेसी आणि थोडासा प्रेशर जो कन्वर्ट झाला त्याला रिलीफ करण्याच्या प्रयत्नामध्ये मिस टाइम शॉट खेळले गेले. अननेसेसरी शॉट आणि ते जयराज धनू बॅक टू द डगआउट.
महत्वाचं आहे या ठिकाणी. जसं आपण बघतायत 45-50 धावा एक चांगलं बॅटल मॅच मध्ये होऊ शकते. मागच्या 2 मॅचचा आढावा आहे आणि क्रिकेट नेहमी तुम्हाला नवीन काहीतरी देतं. त्याच पद्धतीने अंतिम चेंडूवरती आलेला षटकार पंकज पाटील आणखीन ऊर्जा देऊन गेला आणि या मॅच मध्ये त्यांनी सांगितलं की इथून चेसेस मॅच स्कोर चेस होऊ शकतो. दरम्यान बघूया धावसंख्या 4 वर पहिला धक्का लागलाय. 4 धावा असताना जयराज धनु बाग टू द डगआउट. न्यू मान मैदानाच्या आतमध्ये येतात धनंजय नाईक. धनंजय नाईक दाखल झालेत. संघाचे कर्णधार आणि एक चांगले फलंदाज. मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी देखील गाजवलेत. मागे काय झालं याला महत्व देऊन नाही चालत क्रिकेटच्या खेळामध्ये. जे आता तुमच्या पुढ्यात आहे त्याच्यावरती तुम्हाला काम करायचं असतं. 5 बॉलचा खेळ झालाय. 4 धावा फलकावरती आहेत. एक चौकार खेळल्यानंतर या षटकामध्ये 4 बॉल डॉट देखील बघायला मिळाले. म्हणजे ध्रुवनं गोलंदाजी चांगली केली. अगदी शेवटचा बॉल या षटकामध्ये आमदार चषक 20-25 ची पहिली रजनी आणि पहिल्या रजनीतला पहिल्या राऊंडचा अगदी शेवटचा मॅच. एका बाजूला पवनसुत नवली, विपक्षात MS जाई. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज ध्रुव तयार. पंचाच्या डावीकडनं उजव्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता 2 कॅमेराने ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला बघायला मिळतंय. ध्रुव तयार आहेत. पहिलाच बॉल पडल्यानंतर खऱ्या अर्थाने काटा बदलणारा होता. आतल्या बाजूने आला आणि तदनंतर तो चेंडू अंगावरती जाऊन आदळलाय. सध्या षटक संपलंय पहिलं. अजित सर, पहिल्या षटकाची कहाणी अशी दिसते जिथे एक चौकार येऊन फलकावरती 4च धावा राहिल्या आणि एक गडी देखील बाद झाला. आता उर्वरित येणारं जे पॉवर प्लेचं षटक आहे ते भरपूर मॅटर करणार आहे. पवनसुत नवली संघाने जी आता गोलंदाजी केली MS जाईला पुनरागमन करणं गरजेचं राहील. नक्कीच या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर मात्र ध्रुव यांची कमालीची कमबॅकिंग बघायला मिळाली. स्पर्धा म्हटल्यानंतर या स्पर्धेसाठी संपूर्ण अंटायर टीमचं एक बिग हार्डवर्क उत्कर्ष आपल्याला बघायला मिळते. संपूर्ण जी अंटायर टीम आपण बघतायत थँक्यू. यस, आपण पाहू शकाल संपूर्ण आयोजक मंडळींनी खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आणि ती एंटायर टीम आपल्याला बघायला मिळते. अर्थात चेतन धानमेर सर असतील, तदनंतर कुमार माळी सर असतील, त्याचबरोबर साथीने प्रदीप यादव सर असतील. तदनंतर आपण पाहतायत तदनंतर प्रवीण गोवारी सर असतील, विकी संके सर असतील, हार्दिक पटेल असतील, तदनंतर अनुराग चव्हाण, विकी पाटोळे, ज्यांनी खऱ्या अर्थाने आपण पाहतायत या स्पर्धेसाठी अथक परिश्रम घेतलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती यतीन पाटील. पहिलाच बॉल यतीनचा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलनं सुरुवात. योग्य पिचिंग, योग्य लाईन, योग्य लेंथ आणि चांगला वेग, या सर्व गोष्टी बघायला मिळाल्या. पहिला बॉल आलाय डॉट बॉल. सध्याचा हंगाम गाजवणारा गोलंदाज यतीन पाटील आहे. पाहुणसूत नवलीच्या माध्यमातून एक मोठं व्यासपीठ त्याला दिलं जाते आणि त्याचा फायदा घेत एक चांगला गोलंदाज म्हणून नावारूपाला येतोय. पुढचा चेंडू गतीला परिवर्तन, स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. सिंगल कंप्लीट झाले. बऱ्याच वेळानंतर एक धाव येते. धावसंख्या 5. क्रिकेट म्हटल्यानंतर प्रत्येकाला माहिती आहे लाईफलाईन काय असते. सिंगल डबल, मोठे शॉट प्रत्येक जण खेळतो. दरम्यान सुंदर गोलंदाजी आहे. पॉवर प्ले मध्ये गोलंदाज पवनसुत नवली टॉस जिंकल्यानंतर निर्णय जो घेतला गेलाय गोलंदाजीचा तो खूप चांगला आहे असं दाखवताना येतील. आणि ध्रुव समोर जयराज बॅक टू द डगआउट गेल्यात. आता स्ट्राईक वरती आपण बघतोय स्वप्नील याही वेळेला जागेतून थोडंसं अक्रॉस होऊन गुडघ्यावरती बॅलन्स भरून बॅटला स्वीप केलं होतं, ड्रिल केलं होतं ऑन साइडला. चेंडू थोडासा टॉस झालाय आणि डॉट बॉल आलाय. थोडंसं ऑन साइडला खेळण्याचा इरादा आहे. बॅटला चेंडू स्पर्श होत नाहीये आणि यतीन पाटील चांगली लेंथ लाईन मेंटेन करताना स्वप्नीलकडे थोडंसं प्रेशर कन्वर्ट करता येते. आपल्याला आडव्या बॅटने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळेल. धावसंख्या सिंगलने या ठिकाणी पुढे जाताना 7, लॉस ऑफ 1 विकेट.
7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक चालू आहे दुसरा, ज्यामध्ये आतापर्यंत बॉलचा परिपूर्ण खेळ झालाय तो म्हणजेच 5. चांगली गोलंदाजी. ध्रुवनं एक सुरुवात दिली 4 वरती, एक पहिला धक्का आणि तदनंतर यतीननं त्यांच्या पावलोपावली खूप जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी इथे देखील हाताळली. पॉवर प्ले मध्ये जी पॉवर दिसायला हवी ती MS जाईची सध्या नाही बघायला मिळाली. धनंजय नाईक शेवटचा बॉल. याही वेळेला चांगला चेंडू, अगदी थोडे सफल झाले ते पाहिलं होतं. यतीननं फॉलो केलं. जिथे फलंदाज आणखीन बाहेर आले त्यांच्याही पुन्हा एकदा अजून बाहेरचा बॉल आणि तदनंतर आपण पाहतात षटक संपलेत. दोन षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला फलकावरती 7 आहेत आणि एक धक्का देखील बघायला मिळतो. नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता. म्हणजेच एकंदरीत जर आपण आढावा घेतला 10 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आलेले आहेत. कुठेतरी गोलंदाजाचा बोलबाला या विकेटवरती. प्रत्येक गोलंदाजानं आपलं वर्चस्व गाजवलंय. आमदार चषकाच्या माध्यमातून गोलंदाजीचा प्रभाव खूप महत्त्वशीर आहे, खूप महत्त्वाचा आणि फलंदाजांना थोडंसं या ठिकाणी बॅकफूटवरती जाताना आपण बघतोय. परंतु MS झाई संघ दिग्गज खेळाडूंचा एक भरणा आहे, बॅलन्सिंग टीम म्हटली जाते आणि इथून मात्र 4 षटकांसाठी त्यांचा जो गेम प्लॅनिंग आहे तो भरपूर महत्त्वाचा असेल. या मॅचवरती पूर्णतः इफेक्ट टाकणार असेल. एका बाजूने कंटिन्यू फ्रंटलाईन गोलंदाज तेज तर्रार युवा यंग टॅलेंटेड राईट हँड बॉलर मिस्टर ध्रुवला पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर आणले. 2 षटकं कंप्लीट झाल्यात. पॉवर प्ले मध्ये कंट्रोल ठेवले गेले पवनसूत नवलीने या मॅच वरती आणि ध्रुवला तिसऱ्या षटकासाठी आणले जेव्हा रिस्ट्रिक्शन रिलीज झाले. स्ट्राईकला आपण स्वप्नीलला बघतोय, नो स्ट्राईक इन कडे अप्रतिम उमदा ऑलराऊंडर ज्याला म्हटलं जातं, मारूफ बॅट्समन धनंजय नाईक सुद्धा आहेत, समोर स्वप्नील आहेत. तर त्याच्या अगेन्स्ट युवा खेळाडू युवा गोलंदाज ध्रुव ज्या नावाची चर्चा आहे पवनसूत नवलीच्या खेम्यामध्ये, तोच गोलंदाज षटक क्रमांक दुसरा आणि चेंडू क्रमांक पहिला घेऊन स्वीप केला गेल्या वेळेला बघतायत आपण गलीमध्ये फील्ड केलं जाईल. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना 8 वर स्थिरावली गेली आहे. इथून या मैदानाचा आढावा आमदार चषक 6 षटकांची मॅच आहे. प्रत्येक रनसाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा सातत्याने करावी लागते. कन्सिस्टन्सी तुम्हाला कॉन्सन्ट्रेट मॅच कडे करावं लागते आणि ते तुम्ही या मॅच मध्ये बघताय. अगदी बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करताय. सध्या 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. धावांचा वेग वाढणं खूप गरजेचं राहील आता MS झाईसाठी. जो तुम्ही उल्लेख केला की 4 षटकांचं क्रिकेट जे आता असणार आहे ते खूप महत्त्वाचं राहील, ते मायने राखणारं राहणार आहे. ध्रुवनं गोलंदाजी खूप चांगली आतापर्यंत आपण पाहतात. ज्यांनी षटक क्रमांक पहिलं तिथे देखील चांगली गोलंदाजी, यावेळेला वैयक्तिक दुसरं षटक तिथे देखील चांगली गोलंदाजी. याही वेळेला बॅट आणि बॉल मधला व्यवस्थित संपर्क नाही झाला. पंचांनी सांगितलं की व्यवस्थित नाहीच झाला. 22चे संकेत आले आणि धावसंख्या फलकावरती आकार घेत 9 वरती. चेतन धानमेर सरांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती अनिकेत राऊत यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. चेतन धानमेर सरांना विनंती करतोय की आपण अनिकेत राऊत सरांचं यथोचित स्वागत सन्मान करावं, जिथे आमदार चषक आणि आमदार चषकाचे आमचे प्रमुख अतिथी आपल्याला बघायला मिळतात. अनिकेत राऊत सर इथे आहेत आणि चेतन धानमेर सरांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत होईल. दरम्यान आपण मुख्य मंचावरती बघतोय आदरणीय व्यक्तिमत्व चेतन धानमेर साहेबांच्या शुभ हस्ते आपण अनिकेत राऊत यांचं करतोय वेलकम. मायेची शॉल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन आमदार चषकामध्ये त्यांचं यथोचित शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करतोय. या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आपण त्यांना देतोय. अप्रतिम शॉर्ट सिलेक्शन मिडॉनला चेंडूला एक्झिक्यूट केलंय. सिंगल परिपूर्ण होताना धावसंख्या 1 ने आकार घेते आणि पोहोचते ती म्हणजेच डबल डिजिट मध्ये 10 रन्स होणार स्कोर कार्ड. थोडासा MS झाई 11 संघ झगडताना दिसतोय धावांसाठी. त्याच्या मागचं कारण ओपोनेंट टीमने मेंटेन केलेली गोलंदाजी आहे, फलंदाजांना केलेला रीड आहे आणि त्यानंतर गोलंदाजीचा जो स्पेल आहे तो महत्वाचा आहे. ध्रुव याही वेळेला आपण बघतायत अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, धनंजय प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. तितकंसं यश येत नाहीये कारण मागच्या मॅचेस मध्ये जसं आपण सांगितलं की गोलंदाजाच्या प्रेमात पडणारी खेळपट्टी आहे. इथे गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय. 11 धावा स्कोर कार्डवर. 5 बॉलचा खेळ झालाय. 11 रन फलकावरती आहेत. एका बाजूला MS11 झाई या संघाला आता योग्य वेळेमध्ये धावांचा शोध घेणं गरजेचं राहील. एका बाजूला पवनसूत नवली या संघाने अचूक मारा, भेदक मारा, तिखट मारा या सगळ्या गोष्टी चालू ठेवल्यात. या वेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहेत परंतु बॉल पर्यंत नाही पोहोचू शकणार आणि धावसंख्या इथे जर तपासून पाहिली तर आकार घेईल ती म्हणजेच 1. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला रन बॉल देखील स्कोर कार्ड वरती धावा आलेल्या नाहीत.
12 धावा झाल्यात, अर्ध पडाव संपलाय. 6 षटकांचं ज्या वेळेला क्रिकेट आपण बघता त्यावेळेला पहिली 3 षटकांमध्ये जी कहाणी झालेली असते त्याच्या अगेन्स्ट पुढचे 3 षटकं होतात असं अनेक वेळा आपण पाहायला मिळालंय. आता MS जाईसाठी त्या 3 षटकांमध्ये किती रन होतील हेही तेवढंच गरजेचं आहे. ते बघण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि जाऊया DJ सोनू यांच्याकडे. थँक्यू. न्यूमान यतीन पाटील वैयक्तिक दुसरं सामन्याचं 4थं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर समोर आपण मिस्टर स्वप्नील यांना बघतोय. धावसंख्या 12 वर स्थिरावली गेली आहे. इथून MS झाई 11 संघाचं गेम प्लॅनिंग हे असेल 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवत ओपोनेंट टीमच्या पुढे एक टार्गेट सेट करावं. कारण MS झाई म्हटल्यानंतर त्यांच्याकडे गोलंदाजाचा जो भरणा आहे, जो चांगली गोलंदाज आहे ते नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. तुर्तास वळूया आपण यतीन पाटीलच्या गोलंदाजीकडे, जिथे मात्र आपल्याला समोर स्वप्नील बघायला मिळतात. 12 रन्स एंड ऑफ द 3rd ओव्हर आणि 4थ्या ओव्हरला होते स्टार्ट. मिस्टर यतीन पाटील ऑन बॉलिंग ट्रॅक. समोर स्वप्नील आहेत. राईट आर्म द विकेटचा मारा. या वेळेला बॅटला ड्रिल करतायत. इट्स अ डॉट बॉल. स्कोर्स ऑन 12. धावसंख्या स्थिर आहे. जिथे 12 वरती यतीन पाटील आलेत, जिथे ध्रुव आणि यतीन जो षटका सुरुवातीपासून केले ते आता 4थ्या षटकात देखील तेच बघायला मिळते. फलंदाजांना हात खोलण्याची संधी बिलकुल नाही. आता इथून योग्य वेळेत जर नाही हात खोलले तर मग धावफलक थोडंसं शांत राहील. गोलंदाज तयार. याही वेळेला शफल जरूर होतात, ऑब्स्टिकला येतात, परंतु गुड लाईन स्पॉटची जी पिचिंग आहे यतीनची ती खऱ्या अर्थानं कर्दन काळ राहिलंय ती म्हणजेच फलंदाजांसाठी. आणि त्याचं मागचं कारण आहे प्री डिटरमाइंड शॉट जो फलंदाजाकडनं खेळला जातोय. त्यासाठी आपण बघतायत यतीन पाटीलचं कौतुक करावं लागेल. लेंथ लाईनला मेंटेन केलेलं आहे, पूर्णतः प्रेशर कन्वर्ट केलाय बॅट्समन कडे. नाव आहे त्यांचं स्वप्नील. पुढचा चेंडू. ओ यावेळेला चेंडू थोडासा टॉस झाला. चेंडूला खेळतायत आणि आपण बघतायत वन्स बाउन्स ओव्हर द रोप. संकट काळामध्ये धैर्य देणारा, उत्साह वाढवणारा, पॉझिटिव्ह थिंकिंगला थोडासा बॅटिंग टीम कडे कन्वर्ट करणारा 4 रन्स आहेत. धावसंख्या 16 वर स्थिरावले. बऱ्याच काळानंतर मात्र स्वप्नीलच्या बॅटमधनं 4 धावा येत आहेत. 16 धावा धावफलकावरती. खूप वेळानंतर हा आला चौकार, जो पहिल्याच षटकामध्ये आला होता. त्यानंतर मधली षटकं जी होती ती शांत केली. 4थ्या षटकात 3ऱ्या बॉलवरती आलेला चौकार धावसंख्यांना आता घेऊन चाललाय ते म्हणजे 16 वरती. 21 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या फलकावरती आहेत 16. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. याही वेळेला फटका बराच काळ हवेत. शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू वेगानं बॉल पर्यंत चालेत प्रणय आणि तिथे पोहोचता आधी धावसंख्या जर आपण तपासून पाहिल्या तर रनआउटची संधी क्रिएट झाले. पंचांनी 3ऱ्या पंचांची मदत देखील घेतली. 2 रन तरी ते परिपूर्ण झालेले असतील. आता 3ऱ्या रनचा जो वेळेला प्रयत्न झाला त्यावेळेला निश्चित स्वरूपात काय घडलं या अनेक गोष्टी 3ऱ्या पंचांची भूमिकेमध्ये. जाकीर सर इथे येतील आणि दर्शवतील की फलंदाज बाद आहेत की मग तांबडी चांबडी चमकते उन्हात लाका 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 लाका. OUT आउट. फलंदाज इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळतात. मुन्ना जयस्वाल यांचं कौतुक करावं लागेल, ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगला फुटेज दाखवला. 2 कॅमेराने ही स्पर्धा कव्हर करते पाटील नेटवर्कची टीम आणि मुन्ना जयस्वाल जतीन किणी हे दोन्ही हुशार
असे ऑपरेटर आपल्याला बघायला मिळतात. खऱ्या अर्थानं पंचांना वेळ घ्यावा लागतो आणि असा अँगल पाहिजेत, या अँगलने दाखवा, पुन्हा एकदा स्लो मध्ये दाखवा, झूम करून दाखवा, या सगळ्या गोष्टी कठीण असतात आणि त्या कमी वेळामध्ये सगळं दाखवणं तेही गरजेचं असतं आणि ते मुन्ना यांनी क्लिअर केलं. फलंदाज बाद आहेत. MS जाईसाठी धावांचा वेग अजित सर वाढत नाहीयेत, ती थोडीशी डोकेदुखी आता वाढत चाललंय. न्यूमान संकल्प 3 पाटील तयार होताना संकल्प अप्रतिम ऑन मेरिट खेळला गेल्यात. बऱ्याच वेळानंतर हा शॉर्ट सिलेक्शन इथे बघायला मिळते. क्लास क्रिकेट. 2 धावा परिपूर्ण, 2 ने धावसंख्या पोहोचते ती 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक आपण या ठिकाणी बघतायत 4थं परिपूर्ण झालेलं आहे आणि 5च्या सरासरीने 20 धावा. येणाऱ्या 12 चेंडूवरती बरंच काही अवलंबून आहे. प्रामुख्याने 12 चेंडू MS झाई 11 संघासाठी भरपूर महत्वाचे, कारण 4 षटकामध्ये जो कंट्रोल ठेवला गेलाय, जी कन्सिस्टन्सी आहे, जी एक्युरेसी आहे, ती परफेक्ट आहे पवनसूत नवली संघाची. परंतु इथून जर आपण बघितलं तर 2 नवीन गोलंदाजांना त्यांना इंट्रोड्यूस करावं लागेल, कारण त्यांचे प्रमुख जे गोलंदाज होते त्यांनी 4 षटकं हाताळलेले आहेत आणि आता स्लॉग ओव्हरमध्ये ती कुठल्या 2 गोलंदाजाकडे जिम्मेदारी असेल ते मात्र महत्वाचं आहे. बघूया गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत मिस्टर मयंक पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत. एक चांगले गोलंदाज युवा पवनसूत नवलीमध्ये संघामध्ये आज अ बॉलर म्हणून जागा मिळणं हे खऱ्या अर्थानं खूप मोठी गोष्ट आहे आणि तेही मयंक पाटीलनं स्वतःला सिद्ध केलं. चांगले चांगले गोलंदाजांना मयंक पाटील यांच्याकडे जाणं तेही त्यांची गुणवत्ता आहे आणि सध्या तेच मयंक पाटील षटक क्रमांक 5 मध्ये पहिल्या 4 षटकांचा खेळ जिथे फक्त 20 रन. एक मिनिट, मागच्या षटकात जर आपण तपासून पाहिलं तर 1 चेंडू कमी हाताळलाय, जिथे आपण पाहतात पहिले 2 बॉल डॉट, त्यानंतर 4, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर 2 रन. ज्या पद्धतीने आपण पाहतात एका चेंडूचा खेळ बाकी असेल. ऑल राईट. आणि या गोष्टी पुन्हा एकदा सुधारण्यात येतात आणि तदनंतर आपण पाहू शकाल की त्या कव्हर होतील. शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि गोलंदाज पुन्हा एकदा यतीन तिथे जोडले जातील. 20 धावा धावफलकावरती, शेवटचा बॉल बाकी, 4थ्या षटकातला अगदी लास्ट बॉल आपल्याला बघायला मिळेल. दरम्यान मयंक षटक क्रमांक 5 घेऊन दाखल होताना समोर स्वप्नीलला पण बघतायत. नॉन कडे संकल्प. पहिला चेंडू 5व्या षटकातील मयंक. ओ पुनश अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे स्वप्नील यांचा आणि प्रत्येक क्षणोक्षणाला मात्र गोलंदाज हवी होताना स्वप्नीलवरती बघायला मिळतं. स्कोर थांबलाय टोटली 20 धावा. चांगली गोलंदाजी पवनसूत नवलेच्या प्रत्येक गोलंदाजानं साकारले. प्रत्येकानं ज्या पद्धतीने लेंथ लाईन मेंटेन केले, प्रथमतः ध्रुव, तदनंतर यतीन पाटील आणि आता मयंक आपली तीच एक्युरेसी दाखवताना पुढचा चेंडू लेफ्ट आर्म लेग ब्रेक बघायला मिळत आहेत. एक नॅचरल टर्न असतो लेफ्ट हँड गोलंदाजाकडे आणि उजव्या हाताच्या फलंदाजा नेहमी तो डोईजड वाटतो, धोकादायक ठरत असतो. याही वेळेला आपण बघतायत हुक करण्याचा प्रयत्न होता, तितकासा पॉवरफुल नाही आहे. शॉर्ट लेग रिजनला चेंडू पडतोय, सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने आकार घेताना 21 वर स्थिरावले गेले. 21 रन्स.
तर मात्र संकल्प कुठल्या संकल्पने मैदानाच्या आतमध्ये उतरलं हे गरजेचं आहे. इथून किती धावा संघाचं गेम प्लॅनिंग असू शकतं. पवन सुतनवली दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपल्याला बघायला मिळतोय. तुषार घरत असेल, तुषार मोरे असतील, प्रणय असेल, ब्रिजेश असेल, यतीन आहेत. त्याच्यानंतर आपण करण यांना बघतोय. अनेक दिग्गज खेळाडू सध्या उभरते सितारे पवन सुतनवलीमध्ये बघायला मिळतात. नितेश असतील. पुढचा चेंडू घेऊन मयंक पुनश्च तयार होताना संकल्प समोर राईट हँड बॅटर. ओ या वेळेला आपण बघताय चेंडूला उडवलाय, परंतु तिथे तुषार आहेत. कुठलीही चुकी नाही आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, विथ द स्पिन खेळण्याचा अटेम्प्ट होता. बऱ्याच वेळानंतर ऑन मेरिट खेळले होते शॉट, परंतु चेंडूला क्लिअर करू शकलेले नाही आहेत आणि संकल्प माघारी जाताना आउट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. फलंदाज बाद झालेत आणि नवीन फलंदाज दाखल झालेत. यश आलेत आता शेवटच्या षटकामध्ये. यश यांना आपल्या नावाप्रमाणे संघाला यश प्राप्त करून द्यावं लागेल, कारण धावसंख्यांची खूप आता इथे कंजूशी चाललंय. रिप्लेच्या माध्यमातून मागच्या बॉलवरचा विकेट आपण पाहू शकाल. खूप बऱ्याच काळ हवेत होता. तुषार मोरे यांच्या हातांची ओंजळ जिथे खूप चांगल्या पद्धतीनं बॅट्समन आपल्याला बघायला मिळेल थोडेसे नाराज झाले आणि तिथे आपण पाहतात बाद होताना आपल्याला बघायला देखील मिळाले. गोलंदाज तयार होतील मयंक. एका बाजूला यश डाव्या हाताचे फलंदाज आणि त्यांच्या समोर डाव्या हाताचे गोलंदाज देखील आहेत. 23 मिनिटं आणि 25 सेकंदाचा अवधी इथे आपण वापरलाय. येणाऱ्या काळात तुमच्याकडे आणखीन 3 बॉल आहेत, ते परिपूर्ण करायचे आहेत. येता क्षणी क्रॉस बॅटने खेळायचं होतं. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न तुम्ही अगदी करतात आणि त्यावेळेला गोलंदाजानं अचूक टप्प्यावरती चांगल्या लेंथनं बॉल हाताळला, तिथे देखील डॉट बॉल. डॉट बॉलचा प्रवास आणि जो थांबत नाहीये MS11 झाईसाठी. या षटकातला पुढचा बॉल अर्थात आपण पाहतात 5वा चेंडू. यावेळेला आपण पाहतात फटका तर खेळलाय, जरूर क्षेत्ररक्षक आहेत. लेट एंट्री आणि ग्रेट एंट्री. नाव आहे यश. यशच्या बॅटमधनं अगदी खोलवर टप्प्याच्या बॉलला डाऊन द ग्राउंड खेळलंय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय. षटकार 6. धावसंख्या फलकावरती 27 आहेत. आतापर्यंत आपण पाहतात पवन सुतनवली सांगेल की हरकत नाही. जो षटकार हेलिकॉप्टर स्ट्रोक बघायला मिळाला रिप्लेच्या माध्यमातून मुन्ना जयस्वाल आम्हाला दर्शवतात की तो फटका अगदी खोलातला बॉल आणि खूप चांगल्या कॅमेरा वर्क. कपिल पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी आणि खूप सुंदर पद्धतीने बॉल फॉलो. पाटील नेटवर्कची ती ओळख राहिलेली आहे. मुन्ना जयस्वाल सुरुवातीचा काळ कॅमेरामॅन, त्याच्यामध्ये भरपूर नाव कमवलं. आता चांगले लाईव्ह स्ट्रीम ऑपरेट करत असताना आपल्याला बघायला मिळतात. शेवटचा बॉल आहे मयंक यांच्या षटकातला. 27 रन फलकावरती शेवटचा बॉल. याही वेळेला आपण पाहतात फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंट मध्ये खेळाडू तैनात आणि नितेश किट्टो यांनी मात्र तो कॅच कॅरी केला. संपलाय 5 षटकांचा खेळ. धावसंख्या आपण पाहतात ती म्हणजे 27 आणि येणारे 6 बॉल मध्ये आता काय होतील घडामोडी हे सांगण्यासाठी येऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे.
पहिला चेंडू पुढे आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र आपण बघतायत चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या बाहेर. अंतिम षटकामध्ये व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत. अमय दरम्यान धावसंख्या 4 ने फ्लाय झाल्याने पोहोचले ती 31. 31 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. बऱ्याच वेळानंतर स्वप्नीलच्या बॅटमधनं चौकार आलाय अमयच्या अगेन्स्ट. अमय यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. सध्या जर आपण बघितलं तर उत्कर्ष त्यांच्याबद्दल माहिती पोहोचवतील. धावसंख्या फलकावरती 4 न फ्लाय झाली. इथे आपण पाहतात पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. अमय यांचा जो उल्लेख केला खऱ्या अर्थानं साऊथ आफ्रिकेला देखील एक चांगलं क्रिकेट बँकेकडनं खेळत असतात लेदर क्रिकेटमध्ये. निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये थोडीशी चुकी झाली अमय यांच्याकडनं. धावसंख्या या बॉलवरती जर आपण तपासून पाहिलं तर 3 रन परिपूर्ण होतात आणि या 3 रन फलकावरती आपण पाहतात धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34. नेक्स्ट मॅच एका बाजूला यंगचीवर दांडी आणि विपक्षात अजिंक्य मराठा शिरगाव. या 4 बॉल नंतर आपण टॉस साठी रेडी राहा. दरम्यान धावसंख्या पुढे जाते 34 वरती. 2 चेंडूवरती 7 धावा आलेल्या आहेत. अमयच्या अगेन्स्ट स्लॉग ओव्हर मध्ये धावा येताना दिसत आहेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. काय ब्रेक केलाय चेंडू यावेळेला आपण बघतायत परंतु तेवढ्याच ताकदीचा स्ट्रोक बघायला मिळतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने आकार घेताना 36 वरती पोहोचल्यात. चांगली गोलंदाजी आहे. युवा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो. अमय फिंगर रोल करतायत परंतु अंतिम षटक आहे हाणामारीचं षटक आहे. MS झाय विल्यमन संघ जास्तीत जास्त धावा बनवण्याचा उद्दिष्ट आहे. 36 झालेले आहेत. शेवटच्या 3 चेंडूवरती काय गेम प्लॅनिंग भरपूर महत्वाचं असेल. इथून MS झाय संघाचे जे खेळाडू आहेत डकआउट मध्ये असेल किंवा युट्यूबच्या माध्यमातून असतील त्यांचा इरादा असेल 3 चेंडूमध्ये एखादा मोठा शॉट. आणि पवनसुत नवलीचे जे चाहते आहेत त्यांच्या मनामध्ये असेल 3 चेंडूमध्ये कमीत कमी धावा. बघूया 36 झालेले आहेत. चेंडू क्रमांक 4 घेऊन या वेळेला आपण बघताय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉलचा कॉल. एक्स्ट्राच्या रूपानं 37 धावा. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 37 धावा धावफलकावरती. अमय यांना आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक वरती. सध्या जर आपण पाहिलं तर त्यांच्या अगेन्स्ट या वेळेला स्वप्नील आलेत तेव्हापासून ते ऑन साईडला ऑफ साईडला शफल व्हायचं ऑन साईडला मोठा फटका खेळायचा. तुम्हाला मेरिट वरती यावं लागेल. एका बाजूला आपण पाहतात स्वप्नील नावसंख्या स्ट्रायकिंग एंडला जर आपण तपासून पाहिलं तर संतोष यांना आपण पाहतात. म्हणजे जे स्वप्नीलने केले ते आता संतोष देखील तेच करतात. प्रयत्न तुमचे तेच चाललेत. जिथे बॉल येईल बॉलची पिचिंग आहे त्या पद्धतीने जर तुम्ही फटके खेळलात तर निश्चित स्वरूपात तिथे दावा शोधू शकता. यावेळेला आपण पाहतात फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि खूप चांगला कॅच ध्रुवनं. गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी. आता क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं. फलंदाज बाद गॉन. आहेत 37 आणि या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 1 to go. 37 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. अंतिम चेंडू स्ट्राइकला फलंदाज आपण बघतायत मयूर. 37 झालेले आहेत. इथून मात्र एखाद्या मोठ्या शॉटच्या शोधात असतील मयूर तर लेग लाईनला मेंटेन करणारी गोलंदाजी करण्याचा मानस असेल अमय यांचा. आडव्या बॅटने चेंडूला खेळतायत. चेंडू मात्र सरळ जातोय आपण बघतायत. झेल मध्ये कन्वर्ट झालाय. बाक टू बाक दुसरा विकेट. तंबूच्या आसऱ्याला परतताना 38 to win. 38 धावांचं टार्गेट. वळूया आपण टॉस बॉक्स कडे. तिथे मात्र टॉस होईल. एका बाजूने अजिंक्य मराठा शिरगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट 2 हात करताना एक अच्छी वरदांडी.
सन्माननीय कुणालजी पाटील साहेबांच्या युवा सेना जिल्हा प्रमुख त्यांचे शुभ हस्ते आपण करतो या मॅचचा महत्वाच्या मॅचचा टॉस. कुणालजी पाटील आपण या आपल्या शुभ हस्ते होईल. सेकंड इनिंगच्या थराराला शुभारंभ. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आपण बघतायत कुणालजी पाटील सरांच्या शुभ हस्ते. चला बोथ टीम कॅप्टन कम फॉर द टॉस इमिजिएटली टुवर्ड्स टॉस बॉक्स. थँक्यू सो मच अजित पाटील सर. अजिंक्य मराठा शिरगाव जर आपण इथे असाल तर प्लीज या. कुणाल पाटील साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. दुर्वेश आपण इथे असाल तर प्लीज त्वरित या. इनिंग्स ब्रेक मध्ये कंपल्सरी आहे टॉस जिथे कुणाल पाटील सर आहेत आणि सरांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस देखील होतोय. अजिंक्य मराठा शिरगाव प्लीज आपण इथे असाल तर या. यस दुर्वेश गावड पोहोचतात. कमालीचा मॅच विन झाला मागच्या मॅच मध्ये शिरगाव आणि कुणाल पाटील सर. एका बाजूला आमदार चषक एका बाजूला शिवसेना. दांडी संघाचा कॉल आहे. दुर्वेश सांगतात की आता सिनियर फर्स्ट आणि चंद्रशेखर भाऊंना कॉल आहे शिवसेनाचा कॉल आणि यावेळेला शिवसेना. यंगेचीवर दांडी इथे टॉस जिंकल्यात. कुणाल संघे सर कुणाल पाटील सर आपण मुख्य व्यासपीठात विराजमानाची कृपा करावी. एकंदरीत टॉस जिंकलात तुमचा निर्णय. क्षेत्ररक्षण. जास्त वेळ नाही घेत दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होती. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. दांडी संघाने टॉस जिंकलाय आणि इथे आपण पाहतायत स्वीकार केलाय ते म्हणजेच क्षेत्ररक्षण. जसा मॅचला सुरुवात होईल तसं मायक्रोफोनवरती कॉमेंट्री स्टुडिओमध्ये मंथन गरज सर आणि त्यांच्या साथीनं पुन्हा एकदा क्रिकेट एक्सपर्ट अर्थात अजित पाटील सर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. प्रणय आणि दुसऱ्या बाजूने तुषार मोरे. दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत. या मैदानावरती अनेक मॅचेस ते खेळलेले आहेत. परंतु आमदार चषक 1 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आपण बघतायत आणि या स्पर्धेसाठी नव्या उमेदीने नव्या जोशानं नव्या गेम प्लॅनिंगने पवनसूत नवली संघाचे 2 शिलेदार एका बाजूने तुषार मोरे आणि एका बाजूने प्रणय घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. बघूया या ठिकाणी 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी तयार आहेत. तर समोर गोलंदाजी ट्रॅकवर MS झाईल 11 संघाचा तेज सर्रार गोलंदाज धनंजय नाईकला इंट्रोड्यूस करतायत. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या दिशेने दाखल झालेले आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं तुषार मोरे आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय प्रणय घरत. क्रिकेटचा भंडार ज्याच्याकडे आहे आणि असा ओपनिंग बॅटर प्रणयला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय. धनंजय षटकातील पहिलाच बॉल घेऊन यावेळेला मात्र आकुट टप्प्याचा चेंडू त्याला दिशा दिली. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय अगदी वेगाने चौकार 4 धावांकरिता.
पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा आणि त्याला मात्र अगदी चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. चौकाराच्या स्वरूपात षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा गॅप शोधलेला आहे. अगदी सरळ यावेळेला स्ट्रेट टू द बॉलर. चौकार. 4 धावांकरिता. तर निर्णय एक्झॅक्ट काय आहे तो देखील आम्हाला कळवतील. आपण पाहत आहात आमदार चषक 2025. अतिशय सुंदर आणि देखणं हे आयोजन आणि नियोजनबद्धता या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. नो बॉल. खेळपट्टीच्या बराच बाहेर पडलेला हा चेंडू आणि पंचांनी अधोरेखित केला. नोच्या स्वरूपामध्ये फ्री हिटची संधी तुषारसाठी. इथे मात्र फटका तर चांगला आहे, फटतोय, परंतु फिल्डर तिथे चेंडू खाली, झेलची संधी, परंतु फ्री हिटचा बॉल होता. 1 रन कंप्लीट केली आहे आणि पाहता पाहता सिंगलला डबल मध्ये परावर्तन पाहायला मिळालंय. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 11. प्रणय घरातला आपण पाहताय 40+ क्रिकेट सद्यस्थितीला आपण पाहताय खूप चांगल्या प्रकारे हाताळत आहेत. क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. लेदर बॉल क्रिकेट देखील आपण पाहिलं टाटा स्टील या संघाकडनं सातत्यानं खेळत आलेत आणि पवनसुत नवली संघाकडनं आपण पाहिलं तर अगदी शालेय जीवनापासून मात्र संघामध्ये स्थान ठेवलं आणि ते अबाधित ठेवलंय. त्यांचा खेळ हा त्या दर्जाचा आहे. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र फुलटॉस चेंडू इनफिल्डवरनं खेळण्याचा प्रयत्न, सॉफ्ट हँडने दिशा दिली आहे. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि इथे आपण पाहिलं सिंगल कंप्लीट केली आहे आणि या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 12 धावा. चार चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या 12 झालेली आहे. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार धनंजय. रॅट अप ओव्हर द विकेटने. अगदी चांगला बॉल फॉरवर्ड डिफेन्सच्या पद्धतीने यावेळेला मात्र चेंडूला खेळला. पॉइंटच्या रिझनला चेंडू जातोय. 1 रन कंप्लीट आणि या एका धावेने आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 13 धावा. बिनबाद 13 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. सर्वात जुना क्लब आपण पाहताय पालघर डहाणू परिसरातील पवनसुत नवली. 1965 पासनं या संघाची स्थापना झाली आणि आजही आपण पाहतोय क्वालिटी क्रिकेट हे मात्र आपल्याला पाहायला मिळतं पवनसुतच्या माध्यमातून. इथे मात्र गॅप शोधलाय तुषारने आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय चेंडू जातोय वेगाने सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 धावांकरिता. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलेली आहे. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 17 धावा. त्यात आपण पाहिलं 15 रन तुषार मोरेच्या बॅटमधनं आलेले आहेत. अर्धा पल्ला जरूर पवनसुत नवली या संघाने पार केलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. संतोष गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळेला आपण बघतायत चेंडूला एक्झिक्यूट करतात कव्हर्सला. सिंगल कंप्लीट होईल आणि धावा स्कोर कार्ड वरती 18 धावा. जबरदस्त बॅटिंग तुषारची राहिली आहे. एक आक्रमकता आणि संयम. 6 चेंडू 15 वरती खेळतायत. संतोष तयार होताना राऊंड विकेट. समोर तुषार मोरे. ओहो हो सरप्राईज. चेंडू टॉस झाला. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाले. संतोष या ठिकाणी अनप्लेबल डिलिव्हरी. इट्स अ डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन 18 फॉर नन. कबड्डीने प्रणय बघायला मिळतात. पुढचा चेंडू यावेळेला डाऊन द ग्राउंड. सर्व सेफ झोन. नो चान्स एनी फिल्डर. वन्स बाउंस ओव्हर द रोप. दॅट्स द ब्युटी. मिस्टर तुषार मोरे इज ऑन अ फायर. 22 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 22 धावा. पॉवर प्ले मधला जबरदस्त घातक बॅटर म्हणून ज्याची नेहमी आपण खेळ बघत असतो, चर्चा असते, तो तुषार आपल्या लय मध्ये बॅटिंग करताना. पुढचा चेंडू यावेळेला आपण बघतायत येऊ दिलं. पोपेन क्रेजचा खूप चांगला यूज केला. गलीला फक्त स्टिअर केलंय. सिंगल कंप्लीट. 23 धावा स्कोर कार्ड वरती.
14ची गरज आहे. जबरदस्त कॅल्क्युलेट क्रिकेट. संधी मिळते तेव्हा सिंगल डबल, संधी मिळते तेव्हा हात खोलतायत आणि विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न तुषार मोरे आणि प्रणय घरजच्या माध्यमातून बघायला मिळते. फाउंडेशन जबरदस्त बिल्ड झालंय MS11 झाईच्या अगेन्स्ट. एक वेळेला आपण बघतायत पुनश्च चेंडूला पिच करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. प्रणय OUT आउट, गॉन. मध्ये दाखल होत आहेत. स्कोर आपण बघताय 23 वरती. 24ची गरज आहे. 38 टू विन आहे. 15 धावांची अजूनही गरज आहे. 23 झालेले आहेत. प्रणय करत टू द डगआउट. न्यूमॅन युवा बॅट्समन बघतोय करण. हो यावेळेला स्टिअर करतायत. कॅल्क्युलेट क्रिकेट आहे. मोठी टुर्नामेंट आहे. तुम्हाला योग्य रीतीने खेळावं लागेल आणि जेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने खेळता तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढत असतो. ऑन मेरिट खेळणं इज बिग इम्पॉर्टंट. इट्स एव्हरी प्लेअर. धावसंख्या बघायला मिळते ते 24 वरती. षटक क्रमांक आपण बघतायत. दुसरं या ठिकाणी परिपूर्ण झालंय आणि धाबा आहेत 24. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या 14. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण बघतायत. जयराज धनु. समोर करण ठाकूर आहेत. 24 चेंडू, 14ची गरज आहे. फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे आपण बघतायत डॉट बॉल ने स्टार्ट झालंय. CRD वर्सेस अजिंक्य मराठा यांच्यातली मॅच आपण बघितली. 12 चेंडू 5 धावा. कशा पद्धतीने सेव्ह झाले. क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी तुम्हाला नवीन काही गोष्टी बघायला मिळतात. या वेळेला आपण बघतायत खूप चांगल्या पद्धतीने प्रॉपर एलिव्हेशन चेंडूला खेळतायत. सरळ डीप फाईन लेग मधनं. नो चान्स इन फील्ड. धावसंख्या फ्लाय झाली 4 आणि पोहोचते 28. फक्त 10 रनची गरज आहे. इथे फक्त म्हणून चालणार नाहीये कारण 12 चेंडू मध्ये 5 धावाचा डिफेन्स होत आहेत तर 10 ही भरपूर आहेत. पुढचा चेंडू जयराज. या वेळेला आपण बघतायत आणखीन कल्टी पलटी. चेंडू वेगानं डीप बॅकवर्ड पॉइंटला जातोय परंतु करण ठाकूर खूप वेगानं 2 धावा परिपूर्ण करताना 30 वरती स्कोर कार्ड सरकला गेलाय. विजयाचा सुगंध आता खूप वेगानं अग्रेसर होताना पौरसूत नवलीच्या खेम्याकडे. एक अतिशय सुंदर नियोजन कमी वेळामध्ये. कुमार माळीसर ऑल अंटायर टीमचे हार्डवर्क आणि त्यानंतर या दैदिप्यमान सोहळ्याचा आपण एक स्पर्धा लखपती टुर्नामेंट्स बघतोय. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि पोचते तब्बल 34. चौथी 4 धावांची गरज आहे आणि करण ठाकूर मॅच फिनिशर म्हणून पुढे येतील की तुषार मोरे ही चर्चा चालली कारण मॅच लवकर संपवण्याचा इरादा आहे तुषार यांचा आणि तोच इंटेंट क्लिअर केलाय करण ठाकूरनं. जिथे प्रथम बॅटिंग करताना असं वाटलं होतं की इथे बॅटिंग करणं थोडंसं अवघड आहे. ज्या वेळेला MS झाईलीवन बॅटिंग करत होते परंतु जसं सेकंड इनिंगला स्टार्ट झाला तसं वाटते की इथे बॅटिंग करायला अगदी सोपं आहे. तुषार मोरेने जसे बॅटिंग केली एक वेगळं रूप आहे विकेटचं. आणि इथे आपण बघताय चेंडूला लॉफ्ट करतायत. वन्स बाउंस चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. 2 बाउन्स
फक्त सिंगल्स. 3 धावांची गरज अजून या 35 रन्स ऑन स्कोर कार्ड. तुषार यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झाले. 35 धावा येणाऱ्या 18 मध्ये बनवायच्या आहेत त्या 3. बॉल आणि जिंकण्याकरिता 3 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त वेगानं बॅटिंग केली. स्पेशली आपण पाहतोय तुषार मोरे, काय सुंदर क्लास त्यानं दाखवला. सुरुवातीला मी म्हटलं होतं की एक विस्फोटक फलंदाज म्हणून तुषार मोरेला ओळखलं जातं आणि ती विस्फोटक बॅटिंग ही तुषारकडनं पाहायला मिळाली या सत्रामध्ये. धावसंख्या आपण आता सद्यस्थितीला पाहतोय. पवनसुत नवली या संघाची धावफलकावरती 35 झाली आहे. जिंकण्याकरिता 3 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र अगदी चांगला फटका स्वतःकरता जागा बनवली. फाईन लेग क्लिअर करणारा आलाय दर्जेदार षटकार करण ठाकूरच्या बॅटमधनं आणि विजय षटकार हा जरूर इथे पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना विनंती आहे की लाईनअप मध्ये येऊन शेक हँड करायचा आहे. हा स्पर्धेचा या नियम आहे. झाई संघ आणि पवनसुत नवली संघ लाईनअप मध्ये येऊन शेक हँड करायचंय. मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे ज्यानं विस्फोटक खेळी केली. 10 बॉलमध्ये 20 रन ज्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. तुषार मोरे ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.